हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. मुलींना घेऊन आम्ही गेलेलो आहोत. आज जर्मनीमधील ब्लूबेरीच्या एका शेतामध्ये आम्ही गेलेलो आहोत. तर आमच्या सिटीपासून थोडं लांब आहे, म्हणून गाडी घेऊन गेलो. इथं शेतामध्ये आता आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आपल्याला एक बास्केट तिथून घ्यायची आहे. आपण घरून पण डब्बा वगैरे घेऊन जाऊ शकतो. तसं मी न्यायचं विसरले. आणि स्वतः आपल्याला शेतात जाऊन आपण तोडू शकतो किंवा त्यांच्याकडून पण विकत घेऊ शकतो. जे आपण स्वतः तोडतो त्याची किंमत थोडी कमी असते आणि एक मज्जा पण येते. आणि त्यांच्याकडून जे आपण घेतो ते त्यांना मजूर लागलेले असतात तोडण्यासाठी, म्हणून त्याची किंमत थोडी जास्त असते. तर हे जे ब्लूबेरी आहे हे 5 युरो का 6 युरो के-जी ते देतात. आणि जे त्यांच्याकडे असते ते थोडी 1-2 युरोनी जास्त असते. आणि एक म्हणजे आपण जेव्हा आपण तोडायला जातो बेऱ्या, तेव्हा आपल्याला वाटेल तेवढं आपण खाऊ शकतो. मस्त फ्रेश फ्रेश असतात. कालच पाऊस पडून गेलेला होता, म्हणजे त्याच्यामुळे स्वच्छ झालेले असतात. आणि ते तसं सांगतात, फवारणी वगैरे काही केलेली असते किंवा ते फवारता की नाही माहिती नाही, पण ते तसं सांगतात की आज खायचे नाही म्हणून, आणि तुम्ही आज खाऊ शकता असं त्यांना विचारलं की ते सांगतात आपल्याला तसं. तर शेतात पोचल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप साऱ्या ब्लूबेऱ्या लागलेल्या आहे. त्यातल्या पिकलेल्या आहे, काही कच्च्या आहे. तर गोड गोड मस्त तोडून घ्यायच्या. पिकलेल्या खूप गोड लागतात. आणि असं आपण मार्केटमध्ये जर गेलो घ्यायला, तर ते थोड्या आमखर असतात, आंबट लागतात. आणि शेतात डायरेक्ट जाऊन जर तोडून जर खाल्ल्यानं फ्रेश फ्रेश मस्त पिकलेल्या, तर खूप चविष्ट लागतात आणि खूप दिवस घरामध्ये त्या टिकतात. तर मुलींना खूप आवडते. दरवर्षी आम्ही एक वेळ जातो, 1-2 वेळ जातो या शेतामध्ये. आमच्या सिटीपासून थोडं लांब आहे, पण वर्षातून 1-2 वेळा जायला काही हरकत नाही. तर आज मस्त प्लॅन केला आम्ही, टिफिन वगैरे केला घरी, नंतर सोबत घेऊन आलो थोडं खाण्यासाठी. आणि शेतात आल्यानंतर मग पोरी तोडत होत्या ब्लूबेरी आणि खात पण होत्या पोटभर. आणि वेदर पण आज जास्त गरम नाही, जास्त थंड नाही, मस्त हवा सुटलेली होती. ऊन आज नव्हतं. काल खूप पाऊस पडलेला होता इकडे, त्याच्यामुळे आज ऊन नव्हतं. तर अन्वीने बास्केट घेतलेली आहे आणि त्यांच्या मस्त तोडत आहे त्या. खूप मोठं त्यांचं शेत आहे आणि वेगवेगळे प्रकार ते ब्लूबेरीचे तिथं शॉपमध्ये विकतात. तर एंट्री फी इथं नाही आहे, हे डायरेक्ट आपण जाऊन तोडू शकतो. आणि शेतामध्ये डायरेक्ट जायचं, मस्त फ्रेश फ्रेश तोडायच्या आणि निवांत तिथं आपण एक दिवस स्पेंड करू शकतो. तुम्ही बघू शकता ते झाडं जे आहे ते मोठे मोठे झालेले आहे. आणि मे बी दरवर्षी त्यांचे हे झाडं असतात. दरवर्षी त्यांचा काहीतरी ऑगस्टपर्यंत सेल्फ प्लकिंग ते ओपन ठेवतात, ऑगस्ट एंडपर्यंत. तर आपण कधी पण जाऊ शकतो, वेदर बघून छान असं आपण मुलांना घेऊन जाऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता आम्ही खात पण आहे, तोडत पण आहे. खरंच त्यांची जी चव असते ना, एक असे एकदम डार्क कलरचे झालेले, खूप छान पिकलेले, त्यांची चव भन्नाट, थोडे पण आंबटे लागत नव्हते, खूप छान वाटत होते. तर 1-2 किलो तर इझी आपण असं तोडू शकतो आणि अर्धा 1 किलो तर असं इझी आपण खाऊ शकतो तिथं शेतामध्ये. तर आणि शेतात जी असते ना फ्रेश फ्रेश, त्याची चव पण खूप छान लागते. तर आमचं इथं खाणं पण चालू होतं, त्याच्यानंतर तोडणं पण चालू होतं. आणि तुम्ही बघू शकता खूप लागलेले होते. यावर्षी आम्ही थोडं लवकर गेलो, नाहीतर थोडं आणखी 8-15 दिवसांनी जर लेट गेलो असतं ना, पूर्ण असं पिकलेले असतात. जे कच्चे दिसत आहे ते पण पूर्ण पिकलेले असतात, झाड लतपत झालेलं असतं ब्लूबेरीने. आणि मार्केटमध्ये खूप महाग मिळतात. हे छोटं पाकेटच काहीतरी 3-4 युरोचं मिळते, आणि इथं त्याच्या मानाने त्यांनी खूप स्वस्त ठेवलेले आहे. तर इथं आम्ही दीड पावणे 2 किलो आम्ही तोडून घेतलेले होते. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा मोठा एरिया आहे शेताचा, आणि खूप फ्रेश वाटत होतं इथं. यांच्या रस्त्यावरून जर बघितलं तर असं आपल्याला फील येत होतं की आपण उटीमध्ये आलेलो आहे, कारण तसेच लांब लांब उंच उंच झाडं त्यांनी रस्त्याने लावून ठेवलेले आहे. आणि रस्त्याच्या या साईडला पण त्यांची शेत आहे, आणि दुसऱ्या साईडला पण लांब लांब त्यांची खूप सारी अशी शेती आहे. आणि सर्व शेतामध्ये त्यांनी हे ब्लूबेरीचेच झाड लावून ठेवलेले आहे. आणि त्याचबरोबर खूप सारे लोक इथे येतात तोडण्यासाठी. तर मुलांसाठी त्यांनी एक छोटंसं असं पार्क पण केलेलं आहे. आणि जी शेताची जसं की ट्रॅक्टर वगैरे त्यांनी तिथं आणून ठेवलेलं आहे. तर मुलं एन्जॉय करतात, कधी कधी आई बाबा तोडत राहतात. आणि इकडचे लोक ना, आता आम्ही बघतो, आम्ही 1.5-2 किलोच तोडून घेतलेले आहे. तर 1-2 आजोबा आम्ही बघितले, त्यांनी फुल बकेटचे बकेट फुल भरून त्यांनी ब्लूबेरी तोडलेले होते. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही एवढ्या ब्लूबेरीचं काय करतात, तर ते सांगत होते आम्ही फ्रोझन करून ठेवतो, त्याच्यानंतर जाम वगैरे बनवून ठेवतो. त्याच्यासाठी खूप 10-10, 20-20 किलो ते तोडून नेत होते. ते म्हणत होते शेतातले जे असते ना त्याचे जाम पण टिकून राहतो, आणि ब्लूबेऱ्या फ्रोझन करून ठेवल्या
तरी त्या टिकून राहत्या. आणि हे लोक तुम्हाला येताना दिसत आहे तर ते मजूर आहे. काहीतरी केजीवरती ते तोडत असतात, बकेटमध्ये तोडून ते, कारण मशीन वगैरे खूप सेन्सिटिव्ह असतात ना, ब्ल्यूबेरी झाली, स्ट्रॉबेरी झाली, मशीनने तोडता येत नाही, आपल्याला हातानेच त्यांना तोडावं लागतात. तर मी इथं जर्मनीमध्ये मोस्टली मजूर बघत नाही शेतामध्ये, मशीनने सर्व काम होतात. पण जेव्हा ब्ल्यूबेरीच्या आणि स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये तुम्ही जाल तर तेव्हा तुम्हाला तिथं मजूरच दिसणार. त्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर त्यांनी छान असं त्यांचं एक छोटंसं शॉप आहे तिथं त्यांनी तयार केलेलं. तर तिथं त्यांचे स्वतः हाताने बनवलेले केक असतात, स्ट्रॉबेरी केक, ब्ल्यूबेरी केक आणि खूप चविष्ट केक असतात. दरवर्षी आम्ही येतो तेव्हा केक खातोच. चीज केक खूप यांचे फेमस आहे इथले आणि खरंच खूप चविष्ट असतात. तर आम्ही केक घेतलेले आहे, 2 केक घेतले आणि केकचं पीस पण खूप मोठं असते. त्याच्या मानाने त्याची कॉस्ट पण खूप कमी आहे. 3-4 युरोचं एक पीस देतात ते आणि खूप मोठं पीस आहे. एक माणूस एक पीस खाऊ शकत नाही. त्याचबरोबर त्यांनी आपले त्यांच्या घरचे हनी सॉसेस बनवलेले आहे, ज्यूस बनवलेले आहे ब्ल्यूबेरीचे आणि आपलं हनी आहे त्यांचं त्यांनी स्वतः घरी तयार केलेलं आहे आणि ते सर्व ते शॉपमध्ये ठेवतात, विकतात. तर इथं आम्ही कॉफी घेतलेली आहे, अदितीच्या बाबांसाठी कॉफी घेतलेली आहे, मुलींसाठी 2 पीस घेतलेले आहे. ते पण त्यांच्याच्याने खाल्ल्या जात नव्हते, कारण तुम्ही बघू शकता साईज खूप मोठी आहे आणि चीज आहे, हेवी खूप असते. तर 2 पीस इथं आम्ही त्यांना मुलींसाठी घेतलेले आहे आणि मी माझ्यासाठी चहा करून घेऊन आली होती घरून थर्मासमध्ये, कारण की मला कॉफी वगैरे मला एवढं जमत नाही. त्याचबरोबर आम्ही थोडेसे फ्रेंच फ्राईज पण मुलींसाठी ऑर्डर केले होते, कारण की सकाळी जो टिफिन आणला होता मुलींनी सकाळीच तो खाऊन घेतला होता. तर फ्रेंच फ्राईज आणि 2 केकचे पीस आणि माझ्यासाठी मी मस्त घरून थर्मासमध्ये चहा बनवून आणलेला होता. मस्त इथलं वातावरण थंड आणि हवा सुटलेली होती, मस्त थंडीगार. आज थोडंही ऊन होतं, थंड वातावरण झालेलं होतं. सकाळी आम्ही पुलवर घातला तर मस्त माझा गरमागरम अद्रक टाकून चहा मी बनवून आणलेला होता. आदितीच्या बाबांना मी तेच म्हणत होती, काय ते कॉफी पितात, मस्त घरचा असा अद्रकवाला चहा पिऊन बघा तुम्ही. तर त्यांच्यासाठी त्यांनी एक कॉफी घेतली आणि माझ्यासाठी मी मस्त एक चहा आणि थोडा केक खाल्ले, थोडे फ्रेंच फ्राईज खाल्ले आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडं निघालो समोर. तर तिथं एक लेक आहे, तर मुलींची इच्छा होती लेकवरती जायची आणि खूप वारा सुटलेला होता. जेव्हा आम्ही लेकवरती गेलो खूप वारा सुटलेला होता. हवा खूप होती त्याच्यामुळे ना तिथं ब्रिजवरती खूप आवाज येत होता पाण्याचा. असं वाटत होतं की आपण एका इंडियाच्या बीचवरती बसलेलो आहे काय. खूप लाटा पण येत होत्या, म्हणजे एवढ्या जोरात नाही जसं आपल्या भारतामध्ये येते तशा जोरात लाटा नव्हत्या, कारण एक छोटासा लेकच आहे तो. तर पण वाऱ्यामुळे ना खूप आवाज येत होता आणि वेगळं वाटत होतं. तर आता थोडंसं समोर चालत आल्यानंतर ना इथं त्यांनी असं आर्टिफिशियल एक लेक बीच बनवलेलं आहे. त्यांनी थोडं मेंटेन केलेलं आहे ते, म्हणजे सँड वगैरे आणून टाकलेले आहे. आधी असं नव्हतं इथं. आणि दुसऱ्या बाजूला पण आहे, 2-3 बाजू आहे लेकच्या काहीतरी. तर खूप गर्दी असते दुसऱ्या बाजूला. तर आम्ही हे नवीनवाला इथं येऊन बघितलं. तर याच वर्षी काहीतरी त्यांनी, यावर्षी का मागच्या वर्षी त्यांनी चालू केलं, एवढी आयडिया नाही मला या गोष्टीची. आणि त्यांनी पूर्ण सँड वगैरे तिथं टाकलेली आहे आणि जे लेक आहे लेकमध्ये पण त्यांनी थोडं अंतरावरती त्यांनी मेंटेन केलेलं आहे. तर मुलींचे कपडे वगैरे मी स्विमिंगचे सोबत घेऊन आलेले होते, कारण की आम्ही विचार केला होता जरा टाईम मिळाला आपला तर आपण घेऊन जाऊया, कारण आज थंडी पण होती, जास्त ऊन पण नव्हतं. तर असं वाटत होतं की थंडी वगैरे लागेल, पण नंतर थोड्या वेळानंतर मग बरं होतं वातावरण. एवढं स्विमिंगचं वातावरण नव्हतं, पण तरी पण मग मुलींना काय एकदा का पाणी दिसलं की त्यांना खेळायचं असते. तर छान वाटत होतं इथं आल्यानंतर. जास्त खोल पण नव्हतं, निवांत आपण तिथं बसून मुलींना बघू शकत होते आणि मुली इथं खेळत होत्या.
थोड्या वेळानंतर मुलींना घेऊन थोडं पार्कवरती आलो आणि असा होता आजचा दिवस आमचा. खूप छान असा लेकवरती आणि शेतामध्ये आम्ही टाईम स्पेंड केला मुलींबरोबर आणि आजचा दिवस खूप भारी होता. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग परत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा. बाय बाय.